सुरुवातीला राचिम भेरे केंद्राच्या अरुणाताई वर्तताई मनापासून आभार मानतो. राजींच्या स्मृतीला वंदन करतो. काही काही कार्यक्रम घेतल्यानंतर आपण का घेतले असा एक आदरयुक्त भीतीचा प्रश्न मनामध्ये पडतो. त्याच्यातला हा एक कार्यक्रम आहे. याचं कारण म्हणजे आदरयुक्त भीती किंवा दरारा निर्माण झाला याचं कारण हा कार्यक्रम पुण्यात आहे याचं अजिबातच नाही. पुण्यात यायला मी अजिबात घाबरत नाही हे कार्यक्रमांसाठी सुद्धा. पण राचींच्या स्मरणार्थ होतो हा कार्यक्रम. त्याचंच एक वजन असायला हवं. ते जाणवतं कार्यक्रम स्वीकारला गेल्यानंतर. आणि आत्ताच वर्षा त्याने उल्लेख केला, हा मला मुद्दा माहिती नव्हता. महाराष्ट्राच्या 19व्या महाराष्ट्रातल्या एकंदर प्रबोधन परंपरेवरती त्यांना काम करायचं होतं, लिहायचं होतं. मला असं वाटतं की ते झालं असतं तर एक खूप मोठी उणीव भरून निघाली असती. कारण त्याच्यावरती खूप खूप कमी काम झालेलं आहे. म्हणजे त्या कमी कामांमधला कमी एक छोटासा प्रयत्न माझ्याकडून केला गेला रेनेसान्स टेकच्या पुस्तकाच्या निमित्तानं. पण याच्यावरती हुला सिंग सारखा एक सरकारी अधिकारी पंजाबमध्ये असतात, ते दिल्लीला केंद्र सरकारच्या सेवेमध्ये आहेत, रेल्वेत आहेत. त्यांनी महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा राईज ऑफ रिझन इन महाराष्ट्र असं त्याच्यावरती काम केलं. आपल्या प्राची देशपांडे कलकत्त्याला असतात, त्यांनी काम केलेलं आहे. पण याच्या व्यतिरिक्त दुर्दैवाने या विषयावरती काम झालेलं नाही. आणि ते करावं असं इतकी कारणं आहेत, इतके त्याच्यामध्ये दाखले देता येतील, इतके प्रसंग, इतक्या व्यक्ती आणि इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम झालेलं आहे की तो हाच महाराष्ट्र का आपला हा प्रश्न पडावा या पातळीवरती अक्षरशः अचंबित व्हायला होतं. म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मराठीतनं बोलण्याचा मुद्दा असेल किंवा अगदी वेगवेगळ्या पातळीवरच्या संशोधनाचा सर्कशीपासनं ते गणितामधल्या कामापर्यंत संशोधनाचा विषय असेल, सगळ्या पातळीवरती महाराष्ट्र इतका मोठा आता तेजाने तळपलेला आहे. त्यामुळे ते काम खरंच व्हायला हवं, कोणीतरी करायला हवं. म्हणजे राचीमसारखे व्यक्तीने जर केलं असतं तर काही खंडात्मक झालं असतं आणि त्याचं एक अधिकृत दस्तावेजीकरण पण झालं असतं. दुर्दैवाने ते झालेलं नाही आहे. त्यामुळे त्याचा संदर्भ घेत मी मला जे काही जे असे मुद्दे दिसतात माझ्या पुस्तकाच्या निमित्तानं, आणि आता आणखी माझा इंग्रजीमध्ये प्रकल्प चालू आहे महाराष्ट्राच्या त्या इतिहासावरती, त्याच्या अनुषंगानं जी एक काही एक मोठा कालपट आपल्या समोर निर्माण होतो त्याचा धांडोळा घ्यायचा मी प्रयत्न करतो. सुरुवात अर्थातच इतिहासाच्या अनुषंगाने असेल, कारण तो इतिहास खरंच देदीप्यमान म्हणावा असा इतिहास आहे. इतिहासाकडून आपण काही प्रमाणात वर्तमानामध्ये येऊ आणि वर्तमान हे असं का आहे आणि हे असं का आहे याच्याविषयी काही भाष्य करता करता भविष्याविषयी पण थोडंसं बोलायला हवं. कारण ही परंपरा ही विद्वत्तेची परंपरा आहे, तर्कवादाची परंपरा आहे. राईज ऑफ रिझन ज्याला म्हटलं जातं. महाराष्ट्र हा देशाच्या एकंदर केंद्रस्थानी असला भौगोलिकदृष्ट्या, तरी वैचारिक पुनरुत्थान ज्याला म्हणतात, ज्याला तर्कवाद म्हणतात, ज्याला कारणमीमांसेच्या आधारे पुढे जाणं म्हणतात, त्याचा उगम महाराष्ट्रात आहे. आणि मी महाराष्ट्रात जन्मलेला या अर्थाने हे अजिबातच म्हणत नाही, कारण आता असा गर्वसिक हो अभिमानवाला मला मुद्दा त्याच्यात मांडायचा नाही आहे, तसा तो नाही आहे. आणि तसा नसताना सुद्धा एवढं महाराष्ट्राच्यावरती अभिमानाने बोलता येईल इतका दस्तावेज उपलब्ध आहे, इतकी कामं झालेली आहे. दुर्दैवाने त्याच्या नोंदी नाही आहेत, त्याचं ग्रांथिक स्वरूप ते यायला हवं होतं, ते तसं नाही आहे. कारण होतं कसं की याचं एक कारण कदाचित थोडं असं असावं की मराठी जनाने इंग्रजीमध्ये फार कमी लिहिलं. म्हणजे पश्चिम बंगालमधल्या लोकांनी बंगाली परंपरेविषयी जेवढं लिहिलेलं आहे, बौद्धिक परंपरेविषयी, तेवढं मराठी जनाने इंग्रजीमध्ये लिहिलं नाही. आता प्राची देशपांडे आहे अपवाद आणि हुला सिंग पण मराठी नाही आहे, पण तरीसुद्धा त्यांचं काम खूप मोठं आहे. यांचं जसं एक पश्चिम बंगालची एक जी परंपरा तयार होते, तसंच दुर्दैवाने महाराष्ट्राच्या बाबतीत झालेलं नाही. त्यामुळे त्या परंपरेची सुरुवात खरं म्हणजे पश्चिम बंगालमधनं झालेली असली तरी तो एक समृद्ध प्रवाह असतो सुधारणांचा, एकंदर विचार प्रवाहाला पुढे नेण्याचा, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं तर्कवादाचा. ज्या तर्कवादाच्या आधारे 13व्या 14व्या 15व्या शतकामध्ये युरोपमध्ये पुनरुत्थान झालं, त्याला युरोपीय रेनेसाँ म्हणतात, तो काळ हा महाराष्ट्राने अनुभवलेला आहे. म्हणजे हे महाराष्ट्राला माहिती आहे की नाही, हा
फक्त प्रश्न आहे. पण तो खरोखर तसा का या महाराष्ट्राने अनुभवलेला आहे आणि इतकी तेजपुंज माणसं या राज्यामध्ये जन्मलेली आहेत की ज्यांचा आदर्श इतरांनी घेतला आणि त्या त्या राज्यामध्ये त्या त्या प्रांतांमध्ये त्याची कामं झाली. सुरुवात याची अर्थातच म्हणजे यातला मेरुमणी कोण हे सगळ्याची सुरुवात कुठेतरी असायला हवी ना. निदान ती कागदोपत्री तरी सापडायला हवी की बाळशास्त्री जांभेकरांच्या पाशी जाऊन पोचते आणि त्यांच्याविषयी हा दुर्दैवाने त्यांच्या एकंदर बौद्धिक परंपरेमधलं सगळ्यात क्षुद्र काम आहे त्याविषयी गौरव केला जातो. म्हणजे दर्पण नावाचा नियतकालिक काढलं ते पत्रकारिता हा त्यांच्या एकंदर बौद्धिक कामामधला खरोखरच अत्यंत छोटासा गाभा आहे आणि त्या निमित्तानं तो दर्पण पुरस्कार वगैरे दिला जातो. पण पत्रकारिता हा त्यांचा विषय नव्हता. त्यांनी जे काही साधन निवडलेलं होतं त्यातलं एक साधन म्हणून हा मार्ग त्यांनी निवडलं. म्हणजे 20व्या वर्षी तरी दर्पण त्यांनी फक्त 20 वर्षाचे होते आणि इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये हे दोन्ही त्यांच्या एकाच वेळेला त्यांनी ही आपली वर्तमानपत्र नियतकालिका म्हणा ती काढली. हे प्राध्यापक होते. बाळशास्त्रींविषयी आत्ताच एक खंडामध्ये महाराष्ट्र सरकारने काही काम प्रसिद्ध केलेलं आहे. पण बाळशास्त्रींचा आवाका लक्षात घेतला 7 भाषा त्यांना येत होत्या. म्हणजे पोर्तुगीज होती, ग्रीस होती, ग्रीक भाषेमध्ये ते तज्ज्ञ होते, फारसी त्यांची भाषा ती त्यांच्या अभ्यासाचा विषय होती, लिखाणाचा विषय होती. पण त्यांचा बुद्धीचा आवाका केवढा असावा तर त्या कालखंडामध्ये म्हणजे इंग्रज सरकारने त्यांना इंग्लंडच्या इतिहासाचं लेखन करण्याचं काम दिलं होतं. इंग्रजांचा इतिहास होता आणि त्याचं वर्ड एन्सायक्लोपीडिक हिस्ट्री ऑफ इंग्लंड हा त्यांना ग्रंथाचं काम ईस्ट इंडिया कंपनीच्या कालखंडामध्ये दिलं गेलं. त्याचं कालखंड आहे 1812 ते 1846. खूप लहान वयातच ते गेले. प्राध्यापक होते, प्राध्यापक होते आणि मग कधी प्राध्यापकी ज्या बरोबरीनं बाकीचे हे सगळे ज्यांचे आवडते जे उपक्रम होते म्हणजे ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, अरेबिक, फारसी, बंगाली, गुजराती आणि कन्नडा आणि मग मराठी. आता मराठी वर्तमानपत्रांमध्ये मराठी लिहिणारीच सापडत नाही अशी पाचाळी हा माणूस 7 भाषांमध्ये पारंगत होता आणि हा जो इंग्लंडच्या इतिहासाचा दाखला देतो त्याच्या बरोबरीनं इंग्रजी भाषेचा व्याकरणाचा इतिहास त्यांना सांगितला इंग्रज सरकारच्या कालखंडामध्ये. पण हा त्यांच्या बुद्धिमत्तेचा भाग झाला. पण तर सामाजिक भाग हा तितकाच महत्वाचा आहे. त्या काळामध्ये ते दर रविवारी मुंबईमध्ये अलीकडचा शब्द जरा तो फारच प्रचारकी वगैरे वगैरे वाटतं, बौद्धिक वगैरे नाही पण बुद्धिविषयक काही गप्पा मारायला चर्चा करायला दर रविवारी त्यांच्याकडे ती माणसं जमायची त्या काळची. नवीन विषय काय वगैरे वगैरे वगैरे. 2 नावं खूप महत्वाची आहेत. एक नाव आपल्याला माहिती आहे कारण बाळशास्त्री जांभेकरांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा या व्यक्तीनं इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये मांडला, दादाभाई नौरोजी. आणि दुसरे भाऊदाजी लाड. ही 2 माणसं त्यांच्याबरोबर सातत्यानं या चर्चांमधनं होती. एक असा प्रबोधनाचा एक छोटासा गट म्हणतात कशा पद्धतीने सुरुवात केली त्यातली. आणि जी ड्रेन थेरी आहे म्हणजे इंग्रज सरकार आता ते वाघिणीचं दूध वगैरे ते पुढे येतं ते सगळं, पण हे वस्तुतः भारताचा शोषण करतायत आणि भारतातनं साधन संपत्ती तिकडे जाऊन त्याच्यातनं इंग्रज समृद्ध होऊन मग भारताचं एक आर्थिकदृष्ट्या विपन्नावस्था भारताकडे येईल अशी मांडणी त्यांनी पहिल्यांदा केली ते बाळशास्त्री जांभेकर. आणि बाळशास्त्री जांभेकर आणि राजाराम मोहन रॉय हा समांतर कालखंड आहे. राजाराम मोहन रॉय यांचं निधन आणि त्या पाठोपाठ बाळशास्त्रींचा महाराष्ट्रातला उदय. त्यामुळे हे काम खूप महत्वाचं अशा अर्थाने आहे. सुरुवातच अशी इतकी तगडी महाराष्ट्राला या प्रबोधन पर्वाची अशी मिळालेली आहे आणि त्याचा परिणाम असा आणि पश्चिम बंगालचा परिणाम असा की पश्चिम बंगालमधली सुधारणेची जी चळवळ आहे किंवा विचारधारा आहे ती पुढे धार्मिक अंगाने गेली, थिओसॉफिकल ज्याला म्हणता येईल त्या अर्थाने गेली. महाराष्ट्रात तसं झालं नाही. करकरीत बुद्धिवाद ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचा बुद्धिवाद महाराष्ट्रात जोपासला गेला आणि त्याचं श्रेय हे पहिल्या पिढीचे हे काही बिनीत शिलेदार आहेत त्यांना द्यायला हवं. त्यांचं ऋण आजचा जो काही महाराष्ट्रात तुटका मुटका वैचारिक दृष्ट्या जो काही टिकून आहे त्याचं श्रेय हे त्यांनी घातलेल्या पायामध्ये आहे. त्यामुळे त्यांचं ऋण फार महत्त्वाचं आहे. त्याच
पाठोपाठ म्हणजे हे एका वेळेलाच इतके सगळे म्हणजे हा तर प्रश्न मला इतकाच दैनंदिन दर आठवड्याच्या सोमवार मंगळवारी पडतो की रविवार लोकरंगाला लेखक कोण सापडायचा मिळत नाही. एकाच वेळेला इतके सगळे चांगले होऊन गेले. ते आताची जी ही अवस्था आहे तर तुम्ही त्या कालखंडात किती ही माणसांची नावं जरी बघितलीत ना ते सगळे त्या कालखंडात आहेत. आणि बाळशास्त्री जांभेकरांना 40 पण जगले नाहीत ते. फारच लवकर त्यांचं निधन झालं. त्या पाठोपाठ भास्कर पांडुरंग तरखडकर आणि जे तेही परत 2 वर्तमानपत्रांमध्ये लिहायचे, बॉम्बे गॅझेट आणि ते त्याच्यामध्ये त्यांनी वारंवार ड्रेन थिअरी हा जो यांचा जो मुद्दा आहे बाळशास्त्री जांभेकरांचा तो त्यांनी मांडला. आणि त्या कालखंडात ही सगळी 1812, 1846, 1850 या कालखंडातली ही गोष्ट आहे. आणि 1857 साली अर्थातच महाराष्ट्र देशामध्ये विद्यापीठ स्थापन झाली. पुणे नाही, मुंबई, कलकत्ता आणि खालची चेन्नईला या 3 विद्यापीठांची सुरुवात झाली. आणि मग हा परंपरेचा धागा इतका सशक्तपणे पुढे होत गेला. आणि तरखडकर तर तिघे बंधू आपल्याला नावं माहिती आहेत. आपण व्याकरण इंग्रजी व्याकरण हे तरखडकरांच्या नजरेतनं तरखडकरांच्या धाग्यातनं शिकत आलेलो आहोत. आणि दादोबा आणि ह्या सगळ्यांचा तो एक त्यांनी ती मुंबईमध्ये एक परमहंस मंडळी वगैरे वगैरे सुरू केली. गोपाळ हरी देशमुख त्यांचाही हाच परंपरेचा पुढचा भाग हा त्यांच्यापर्यंत येऊन थांबतो. लोकहितवादी माहिती असतात, शतपत्र वाचलेली असतात. आता ह्या माणसांनी ते लेखन केलेलं आहे ना त्याने त्यांच्या प्रामाणिकपणाने तो जो एक धाडसी भाग असतो भूमिका घेण्याचा खरोखर अचंबित व्हायला होतं. आज जर मला सांगितलं की लोकसत्तामध्ये उद्यापासून शतपत्रांची मालिका सुरू कर, मी नाही म्हणे. कारण दगड पडतील याची मला खात्री आहे. त्या शतपत्रांमध्ये एके ठिकाणी त्यांनी असं लिहिलेलं आहे की जोपर्यंत काय सागराच्या तळाशी शेषशाही त्या शय्येवरती विष्णू पहुडलेले आहेत आणि लक्ष्मी त्यांची पाय चुरत आहेत तोपर्यंत हिंदुस्थान तर कधी भलं होणार नाही. लिहिलं छापलं तरी काही झालं नाही त्याला. आता तेव्हा काही वेळेला किडी वगैरे नव्हती काही, पण काही झालं नाही. हे ह्या ताकदीने या लोकांनी हे सतत सगळे मांडत आलेले आहे. आणि हा टप्पा एक 10 नावं इतकी महत्वाची आहेत. तरखडकर बंधू आहेत, आत्माराम पांडुरंग, बाहुदाजी लाड, भास्कर तरखडकर आणि मग लोकहितवादींपर्यंत आपण येऊन पोचतो. आणि या टप्प्यावरती म्हणजे पुन्हा एकदा तो टप्पा इतका ही जी एक मांडणी होती ही एका अर्थाने आर्थिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम असलेल्या प्रबळ समाजातनं आलेल्या अभ्यासकांकडून मांडली गेलेली होती. म्हणजे त्यांच्या मांडणीला एक अर्थ असा होता की हे अलीकडच्या अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर हे सगळ्यात बऱ्यापैकी आहेरे वर्गातले होते. आहेरे वर्गातले असून सुद्धा ही मांडणी ते करत होते. त्या मांडणीचा पहिला नाहिरे वर्गातनं आलेला पहिला हुंकार म्हणजे अर्थातच महात्मा ज्योतिबा फुले यांचा उल्लेख करावा लागेल. आता फुले, शाहू, आंबेडकर आपण ही नावं इतकी एका दमात घेत असतो, पण यांच्या कामाची महती ताकद हे खरंच आपण दुर्दैवाने जाणत नाही किंवा त्याचा आजपर्यंत तो मुद्दा पोचलेला नव्हतो. बऱ्याचशी वर्षाताईंनी त्यांच्या निवेदनामध्ये रामायणासंदर्भातला उल्लेख केला आणि अरुणाताईंनी ते संपादित केलेलं पुस्तक आहे त्याचाही दाखला दिला. ते पुस्तकही अनेकांना माहिती असेलच. तर ह्या रामावरती पहिला आक्षेप देणारे ज्योतिबा फुले आहेत ना. आर्य समाज आणि वैदिक संस्कृतीतनं लादलं जाणं रामाचं असं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे ह्याच मातीतनं हे सगळं घडलेलं आहे. आणि हे मांडत असताना आणि हा परत एक वेगळा योगायोग असा की याच पुण्यामध्ये 17 फेब्रुवारी म्हणजे या 17 फेब्रुवारीला ही 1855 सालची गोष्ट ज्योतिबा फुलेंच्या शाळेमध्ये शिकलेल्या मुलीनं ज्ञानोदय नावाचं एक पाक्षिक त्यावेळेला निघायचं. किती जीव असेल त्याचा किंवा काय संपादकाचं नाव मला आठवत नाही. त्या ज्ञानोदयमध्ये एका मुलीनं लेख लिहिला. मुक्ता साळवे असं त्या मुलीचं नाव. त्या मुलीच्या लेखाचं शीर्षक खूप म्हणजे 14 वर्षाची मुलगी
काय विचार करते आहे याचा जर तुम्हाला म्हणजे आता हे 14 वर्षाच्या मुलीने कशावर लिहिला असेल हा पहिला प्रश्न आपल्याला साहजिकच पडतो. आई वडिलांकडून लिहून घेतलं असेल वगैरे वगैरे. तर तो लेख छापायच्या आधी ज्ञानोदयचे ते काही संपादक एक दोघे जण होते त्या शाळेमध्ये खरोखर तिला भेटायला गेले. तिला ते काही लिहायचं आहे ते खरोखर तिला माहिती आहे का, त्याविषयी ती जाणते का, हे तिची मतं आहेत ती तिची खरोखर ती आहेत का, याची छाननी त्यांनी केली. आणि हा लेख छापण्याआधी त्यावेळेचे असे छान वजनदार मराठीमध्ये त्याची कारणमीमांसा दिलेली आहे की ह्या मुलीचा आम्ही लेख छापतो का, कारण हे सगळं तिने ती म्हणजे पठवलं गेलेलं आहे वगैरे 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 असं अजिबातच नाहीये. तिने ही सगळी मांडणी तिच्या मनाची आणि तिच्या यात्रेतनं आलेली मांडणी आहे. आणि मांग महाराजांच्या दुःखाविषयीचा निबंध आणि ते छान मराठी उगीच असं गुढी गुलाबी वगैरे काय नाही, ते मुद्द्यालाच हात घालून. आणि मग तिने तो खरंच वाचण्यासारखा आहे. 2 भागात तो छापला. पहिला भाग 17 फेब्रुवारीच्या अंकामध्ये आणि त्याच्यानंतरचा 2 आठवड्यानंतर दुसरा भाग त्याच्यामध्ये आलेला आहे. तर पहिल्या भागात आणि दुसऱ्या भागात मी तो लेख वाचतात अतिशय गोड मराठीमध्ये तिने मांडणी केली की हे लोक म्हणतात आम्हाला वेद वाचायचा अधिकार नाही. ठीक आहे, हरकत नाही, नाही वाचायचं, नाही वाचणार आम्ही. हे म्हणतात आम्हाला ते करायचा अधिकार नाही. आमचा अधिकार काय आहे, आमचा धर्म कोणता, असा त्यांनी प्रश्न विचारला. कारण आम्ही हिंदू नाही, कारण आम्ही हिंदू असतो तर आम्हाला वेद वाचायचा अधिकार दिला असता, पण तो तुम्हाला आम्हाला द्यायचा नाही आहे. आणि ती इतका तो छान निबंध आहे त्या मुलीचा. अनेकांना कदाचित माहिती असेल ज्याविषयी ते अभ्यासक आहेत त्यांना. पण हा महाराष्ट्राच्या त्या प्रबोधन परंपरेमध्ये तो खूप महत्वाचा दगड अशा अर्थाने ठरतो की जे आत्ताचे निकष किंवा आत्ताची शब्दकळा वापरायची झाली तर ही मुलगी 14 वर्षाची मुलगी मुक्ता साळवे, ते लहुजी साळवे, वस्तात लहुजी साळवे यांची पुतणी, ती पहिली दलित लेखिका ठरते. 1855 साली पहिला दलित उद्गार लेखनामधला महिलाचा हा या मातीमध्ये उमटलेला आहे. बाहेर हा सगळा प्रवासानंतर झालेला आहे आणि तो इतका महत्वाचा अशा अर्थाने आहे की ज्या उत्तर प्रदेशमध्ये किंवा अलीकडच्या काळामध्ये बिहारमध्ये या सगळ्या जातीचा राजकारणाचा एक हुंकार अशा पद्धतीने आपण मांडणी करतो, त्याचा उगम सुद्धा महाराष्ट्रामध्ये. म्हणजे काशीराम जर पुण्यामधल्या खडकीमधल्या फॅक्टरीमध्ये नसते तर आंबेडकर आणि दलित हा त्यांना विषयच कधी समजला नसता. इथे त्यांनी प्रेरणा घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये दलित चळवळीची वाताहत झाली कशी काय ते सांगण्याची गरज नाही, पण कांचीरावांपर्यंत हा महाराष्ट्राच्या प्रबोधनाचा धागा तिथपर्यंत येऊन पोचतो. आणि मग 1857 साली विद्यापीठ सांगितलं त्याप्रमाणे ती पुढची एक मांडणी त्याच्यामध्ये आहे. तर त्या काळात काय काय लिहिलं गेलं याचं एक सहज गंमत म्हणून तुम्ही बघितलं असेल. आणि हा अर्थातच 1855चा मी तो उल्लेख केला, त्याच्या आधी 7-8 वर्ष 1848 1847ला महात्मा फुलेंची शाळा इथे सुरू झालेली होती. तर ब्राह्मण कन्या विवाह विचार पंडित विष्णू परशुराम शास्त्री यांचं पुस्तक त्या काळामधलं. आणि विधवा विवाह हा काही त्यांच्या दुसऱ्या एका पुस्तकाचा विषय. तर नारायण मामा परमानंद त्याला म्हणायचे, त्यांनी त्या काळात याच विषयावर सातत्यानं लिखाण केलेलं आहे. दुसरं एक नाव हे खूप माध्यमांमुळे असेल म्हणा किंवा त्यांच्याविषयी माध्यमांमुळे लिखाण केलं गेलं, साहित्यकृती किंवा झाले, ती म्हणजे रखमाबाई राऊत. हे नाव अनेकांना माहिती असेल, पण मला परत त्या नावाचं एक अप्रूप का वाटतं की ही पण त्या काळच्या विवाह परंपरेप्रमाणे लग्न झाल्यानंतर नवऱ्या घरी गेलेली मुलगी, जाताना तिने भूमिका अशी घेतली तेव्हा लग्न लागल्यानंतर मुलगी परत वडिलांच्या घरी येत असे, कारण लहान वयात लग्न लागून ते लग्न लागलं कर्तव्याचा भाग म्हणून, पण ती मोठी होस्तपर्यंत पुन्हा बाहेरही येत असे. तर तिथे वडील त्यावेळेचे म्हणजे होमिओपॅथी टाईपचे छोटेसे डॉक्टर होते मुंबईमधले. तर ती परत आली आणि नंतर जेव्हा मोठी झाल्यानंतर नवऱ्याकडे गेली तेव्हा तिने भूमिका अशी घेतली, का घ्यावीशी वाटली मला. ह्या प्रेरणांचा कायम प्रश्न पडतो. ह्या कुणीतरी एक चांगला एक सशक्त ललित वाङ्मयाची मानवी व्यवहाराची जरा जाणीव आहे अशा कोणीतरी हा लिहायचा खरंच विषय. पण तिने भूमिका घेतली की माझ्या शरीरावरती माझा हक्क आहे.
आणि नवऱ्याने जो काही प्रयत्न केला ते तिने हाणून पडला. त्याने नाही मला हे कळलं नाही, मी ठरवणार. आता ही किती सालची गोष्ट आहे ही? त्या कालखंडामध्ये असं काही करावंसं वाटणं म्हणजे आत्ता ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयासमोर मॅरिटल रेप अशा अर्थाची संकल्पना चर्चा सुद्धा करायला अनेक जण त्या विषयावर घाबरत आहेत की नाही असं म्हणावं का? विवाह झालेल्या महिलेने कशासाठी अशी तक्रार करायची अशी भूमिका घेतली जाते. त्यावेळेला तिने ही भूमिका घेतलेली आहे आणि त्याचं परत कौतुकाचा मुद्दा कुठला वाटतो तिथे वडील तिला पाठिंबा देतात. नाही नाही म्हणजे लग्न झाल्यावर आम्हाला मी या पातळीवरती विचार झाला नाही. त्याने तिची भूमिका उचलून धरली. तिला जो काही पाठिंबा हवा होता तो दिला. नवऱ्याने अर्थातच ते त्याच्यावरती खूपच थैथयाट म्हणतात तसा तो केला. सामाजिक प्रश्न निर्माण झाला. कोर्टामध्ये तो गेला आणि मुंबई हायकोर्टामध्ये तो हारला. कारण तेव्हा सुप्रीम कोर्ट वगैरे असायची काही शक्यताच नव्हती. इंग्रजांच्या कालखंडातली ही गोष्ट आहे. तर तिने टाइम्स ऑफ इंडियामध्ये पत्र लिहिलेलं आहे. आता हल्ली सुद्धा मराठी लोक टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिहित नाहीत हो. पण हे खरंच लिहित नाहीत आणि म्हणजे हा धागा ना रानड्यांपर्यंत येऊन पोचतो. रानडे वारंवार टाइम्स ऑफ इंडियामध्ये जायचे आणि इतकं लिखाण केलेलं आहे रानड्यांनी त्यावेळेला. एक तर त्यांचं पत्र रानड्यांचं गणिती होऊन गेले. त्यांची आर्थिक विपन्नावस्था कशी आहे यावरती लिहिलेलं पत्र रानड्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये. आणि परत टाइम्स ऑफ इंडिया ज्या वेळेला महाराष्ट्राच्या संदर्भातल्या पत्रांना छापत होता हेही कौतुकच आहे म्हणजे. तर तिने पत्र दिलं टाइम्स ऑफ इंडियामध्ये असा असा प्रश्न आहे आणि हा भूमिका घ्यायला हवी की नाही. त्याच्यावरनं महाराष्ट्रात पहिला मोठा सांस्कृतिक राजकीय वाद झाला ज्याचा उल्लेख आपण इतिहास शिकताना वाचलेला. असं संमती वयाचा कायदा ज्याला म्हणतात तो. तर तिथे ती खटला हारल्यानंतर तिने इंग्लंडच्या राणीला पत्र लिहिलं. मग माणसं ही अशी का करू धसतात, का करावं असं वाटतं आणि त्यांच्या त्या प्रेरणा काय असतात. तिने इंग्लंडच्या राणीला पत्र लिहिलं की बाई तू पण म्हणजे राणी आहेस तू, तुझ्या नवऱ्याने मागणी केली तर तू ती प्रत्येक पुरवतेस का? तर तुझं मत काय? मी भारताची तुझ्या देशातली नागरिक आहे. तो सगळा पत्रव्यवहार सुदैवाने उपलब्ध आहे. मला असं म्हणायचं की माझ्या देहावरती माझा अधिकार आहे. तुझं म्हणणं काय? तर तो सहिष्णुतेचा, परंपरेचा आणि तार्किकतेला मानदान देण्याचा जो एक परंपरेचा धागा आहे ना तो पुढच्या कालखंडामध्ये या निवेदनाच्या मला तो त्या इंग्रज सत्तेशी पण जोडायचा आहे. याचं कारण इंग्लंडच्या राणीने तिचं म्हणणं मान्य केलं. बरोबर आहे तुझं म्हणणं. आणि हायकोर्टाचा निर्णय बदलायला लावला. म्हणजे राजकीय सत्ता असलेल्याला हायकोर्टाचा निर्णय बदलता येणं ही तिथपासून जुनी परंपरा असावी, पण ते चांगल्यासाठी झालं. तर तो निर्णय बदलला गेला आणि त्याच्यावरनं महाराष्ट्रात पहिला वाद झालेला आहे ज्याच्यामध्ये टिळक आणि जे राजकीय भूमिका घेणारे होते ते एका बाजूला. टिळकांनी अग्रलेखेत लिहिले त्याच्यावरती की हिंदू विवाह कायद्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणाला अधिकार नाही अशी टिळकांची भूमिका आहे. टिळकांच्या विरोधात रानडे आणि आगरकरांची भूमिका आहे की हिंदू विवाह वगैरे हा मुद्दा नाही, प्रश्न हा सामाजिकतेचा आहे, तिच्या हक्कांचा आहे. आपण तिच्या भूमिकेला पाठिंबा दिला पाहिजे. त्याच्यावर टिळकांनी लिहिलं की एकदा का तुम्ही असा पाठिंबा द्यायला लागलात की बाकी सगळे हे मुद्दे बाजूला पडतील आणि कुठलीही शासकीय सत्ता धर्म कायद्यामध्ये हस्तक्षेप करेल वगैरे वगैरे. त्या वादात त्याचं कारण नाही, पण हे त्या काळात घडलेलं आहे. तिने तो लढा मोठा दिला. आपल्याला आनंदी गोपाळ या कृतीमुळे आनंदीबाई जोशी डॉक्टर म्हणून माहीत असतात. पदवी या अर्थानं ते आहेच त्यांचं मोठेपण, पण त्याच्या आधी रुक्माबाई राऊत होऊन गेलेले आहेत. आता परत हा एक वेगळाच मुद्दा वेगळ्या दिशेला जाऊ शकतो की आनंदीबाई दोषी होत्या म्हणून माहीत होत्या का किंवा काय वगैरे वगैरे. त्याच्या तपशिलात जायचं कारण नाही, पण इतिहास हा तुम्ही सरळ असा शास्त्रकाट्यानुसार पुढे पुढे गेलात तर ह्या रुक्माबाई राऊतांचं काम त्याच्या आधीचं आहे. आणि मग अर्थातच रमाबाई रानडेंचा क्रम लागतो. रमाबाई डोंगरे आणि मग त्यांना फारसं मान्यता न देण्याकडे अलीकडे एक कल आहे, कारण त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. रमाबाईंचं कर्तृत्व पंडिता रमाबाई तर त्यांचा पण त्यातला गमतीचा भाग असा महत्वाचा असा आहे ना की त्यांनी हिंदू धर्मामध्ये जेवढा लढा दिला त्याच्यापेक्षा अधिक लढा पंडिता रमाबाईंनी
त्या धर्मामध्ये जाऊन तिथल्या मिशनऱ्यांचे दिलेले आहेत आणि त्याचे इंग्लंडमधले त्यांचे वादविवादाचे सगळे संदर्भ उपलब्ध आहेत. हा मला एक महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आणि मगाशी ज्या हुलासिंग यांचा उल्लेख केला, त्या हुलासिंग यांनी एक खूप छान संदर्भ दिलेला आहे की शूद्र त्यांच्या पुनरुत्थानासाठी महात्मा फुले यांचं काम जितकं महत्त्वाचं आहे तेवढं पंडिता रमाबाई यांचं काम स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. दुर्दैवाने त्यांचा पण तितका तो उल्लेख आढळत नाही आपल्या या कालखंडामध्ये. आणि हे फक्त राजकीय सामाजिकच होतं का असं, तर ते तसं नाहीये. हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होत गेलेलं आहे. मला त्या काळातला एक अतिशय आवडता मुद्दा मला व्यक्तिशः कुठला वाटतो, तर तो आगरकरांचा खूप महत्त्वाचा वाटतो मला. कारण ह्या भारताचा राजकीय सामाजिक इतिहासाचा जर तुम्ही गांडोळा घेतलात तर कुठल्या तरी टप्प्यावरती ना एक असं ठसलं गेलेलं आहे आपल्या मनामध्ये किंवा आपल्या राजकीय आणि सामाजिक विचार प्रक्रियेमध्ये की धार्मिक असणं आणि नैतिक असणं हे जणू एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे. म्हणजे धार्मिक असलेला माणूस हा नैतिक असतो किंवा असायला हवा, या पद्धतीनं ती मांडणी होते. आगरकरांचं हे वाक्य आहे की धार्मिकता आणि नैतिकता यांचा काहीही संबंध नाही. म्हणजे निधर्मी किंवा नास्तिक हा तितकाच नैतिक असू शकतो जितका धार्मिक आहे किंवा असू शकतो. म्हणजे नैतिकतेसाठी धार्मिक असण्याची गरज नाही, ही भूमिका या पुण्यामधनं मांडली गेली. हे खूप महत्त्वाचं काम आहे, ज्याच्या आधारे पुढे देशामध्ये एथिझम नास्तिकतावादाचा उदय झाला म्हणा किंवा ज्याचा आधार घेतला गेला तो हा एक भाग आहे. आणि हे जे मी छोटे छोटे दाखले अशा अर्थाने देतोय की ते वेगवेगळे क्षेत्रातले आहे आणि त्याचं खरंच कौतुक आहे. म्हणजे पुण्यामध्येच महादेव नामजोशी यांनी 1877 साली किरण नावाचं साप्ताहिक सुरू केलं. आता त्या किरणचे अंक असतील ना कुठे, खरंच कोणीतरी त्याच्यावरती काम करायला हवं. कारण का तर ते ह्या सगळ्या इलाख्यामधलं पहिलं आर्थिक नियतकालिक होतं. बिझनेस डेली ज्याला म्हणतात. हल्ली बिझनेस जशी पिंक पेपरमध्ये बिझनेस डेलीचं वर्णन केलं जातं, ते अर्थातच पिंक हे नव्हतं, पण बिझनेस डेली होतं. आणि त्या माणसाचं कर्तृत्व असं की त्यांनी मराठीतही हे सुरू केलं आणि त्याच वेळेला इंग्लिश बिझनेस डेली काढला होता पुण्यामध्ये. डेक्कन स्टार असं त्याचं नाव होतं. कुठे कागदपत्र हे खेळत असतील तर त्याचं खरंच कोणीतरी दांडोळा घ्यायला हवा. आणि त्यांनी म्हणजे नंतर ते केसरीमध्ये कारण ते बंद पडलं. म्हणजे बिझनेस डेली अलीकडेही तसेच अवस्थेमध्ये असतात, तर त्यावेळेला तसं झालं असेल तर आश्चर्य नाही. मग ते केसरीमध्ये दाखल झाले वगैरे वगैरे वगैरे. पण त्यांच्या आधारे ते सभा घेत. आता मला तुम्ही हा कालखंड लक्षात घ्या. 19व्या शतक ती अगदी सुरुवातीची भाग असेल. ते पुण्यामध्ये त्यांनी बैठका घेतल्याच्या नोंदी आहेत. तर कशासाठी बैठका घेतलेल्या आहेत हे खूप गंमत आहे की आपल्या समवयस्क समप्रेमी समविचारी नागरिकांनी जास्तीत जास्त जॉईंट स्टॉक कंपन्या काढाव्यात. पुण्यामध्ये हे बैठका घेत हिंडायचं किती छान वेळ असू शकतं. जॉईंट स्टॉक कंपन्या काढण्यासाठी त्यांनी प्रचार केला. गुंतवणूक क्रमे ज्या मराठीमध्ये अजूनही शेअर बाजाराला सट्टा बाजार म्हटलं जातं, त्या या महाराष्ट्रातच एवढा मोठा बिझनेस डेलीचा प्रयोग ज्यांना करावासा वाटला, मराठीत आणि इंग्रजीमध्ये त्यांनी केला, तो हा आपला प्रांत आहे. बाकी ते तळपदे, ते शिवशंकर बापूजी तळपदे, ते अनेकांना माहिती असतं. कारण पहिलं विमान त्यांनी उडवलं, त्याची बातमी केसरीला आलेली आहे. आता ती बाब 100% खरी आहे. 1707 साली मला वाटतं राईट बंधूंनी 1800च्या सुरुवातीला त्यांनी तिथे उडवलं. त्याच्या आधी काही महिने यांचं गिरगाव चौपाटीवर विमान उडाल्याची बातमी केसरीमध्येच सापडते, आजही सापडलेली. फक्त ते पाऱ्याचा वापर करून त्यांनी तो प्रयोग करून बघितला. ते जमिनीपासून थोडंसं वरती गेलं आणि मग ते तरंगू जास्त शकलं नाही. पण पहिला प्रयोग त्यांच्या नावचा आहे. एक तर आपल्याला माहितीच असतात धोंडीराज फाळके सिनेमा क्षेत्रातलं नाव महत्वाचं आहे त्या अर्थाने. पण व्यक्तिशः मला ज्यांचं आकर्षण आहे त्यांच्याविषयी मी मनापासून खऱ्या अर्थाने शोधतोय कुठे काही तपशील मिळतोय का. इंग्लंडमध्ये टाइम्समध्ये त्यांचा उल्लेख आहे.
लंडन टाइम्समध्ये त्यांचा उल्लेख आहे. लंडन टाइम्सचे डॉक्युमेंटेशन असल्यामुळे तो उल्लेख उपलब्ध आहे. त्या लंडन टाइम्समध्ये या व्यक्तीचा उल्लेख इंडियाज एडिसन असा केला गेलेला आहे. इंडियाज एडिसन त्यावेळेला त्यांच्या नावावरती 200 पेटंट होती. आता पेटंट म्हणलं की आपली मर्यादा माशेलकर तिथपर्यंत जाते आणि 1997-98 हळदीघाटीची लढाई त्याच्या पलीकडे पेटंट हा तसा काही फारसा आपल्याला परिचित शब्द नव्हता. पण शंकर आबाजी भिसे, डॉक्टर शंकर आबाजी भिसे, आता ते कोकण परिसरातले असावे, कारण एकदा कोकणातले काही जण या कुठल्या तरी अशाच व्याख्यानाच्या वृत्तांतातून आले होते की ते आम्ही त्यांचे ते आमचे पूर्वज वगैरे वगैरे, पण त्यांनाही त्याची काही माहिती नाही आहे. पण यांनी पेटंट घेतलेले. आता कोणीतरी एकलं संशोधन करणाऱ्या प्राचीनसारख्या असे गाडून घेणारा कोणी असेल तर खरंच या लोकांचं तपशील हा सगळा मिळू शकेल. आणि ते म्हणजे आज आपण घराघरात ते वॉशिंग मशीन्स वापरतो ना, ते वॉशिंग मशीनचं पहिलं तंत्रज्ञान म्हणता येत नाही, पण पहिला विचार त्यांनी मांडलेला आहे, या भिसेंनी मांडलेला आहे. म्हणजे हे किती कौतुकास्पद आहे. पण हे याचं दुर्दैवाने डॉक्युमेंटेशन नाही, त्याचा तपशील नाही. हा कालखंड साधारण मी आपल्या कर्व्यांपर्यंत येऊन थांबतो. ताराबाई शिंदे वगैरे सगळी मोठी नावं आहेत. अर्थातच सगळ्यात मोठं नाव आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे तर आहेच आहे याच्यामध्ये. आणि याचं महत्त्व आपल्याला का नाही, इथे जेव्हा आपण येतो थोडंसं आता वर्तमानाकडे येताना, याचं कारण मला असं वाटतं की हे पहिल्याच परीक्षेत 100पैकी 100 मिळाल्यानंतर नंतरच्या परीक्षेत हळूहळू गाडी घसरत जावी तसं आपलं झालंय की काय. म्हणजे याचं कारण असं की एक अतिशय सुंदर पुस्तक वाचतोय अरविंद सुब्रमण्यम यांचं, अप्रतिम पुस्तक आहे, अलीकडेच आलेलं आहे. ते भारताच्या एकंदर आर्थिक या आढाव्या आणि इतिहासासंदर्भात त्याच्यात मांडणी करता करता त्यांनी एका ठिकाणी तुलना करून दिलेली आहे की जगात जे देश स्वतंत्र झाले त्या देशांमध्ये हा देश एकमेव असा आहे. आता अरविंद सुब्रमण्यम हे काही विशिष्ट विचारधारा, विशिष्ट कौतुक करण्यासाठी ओळखले जात नाही, पण त्याच्यात त्यांनी मांडणी अशी तुलना करून दाखवली की दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळालं, पण दक्षिण आफ्रिकेतल्या सामान्य नागरिकाला मिळालेला मतदानाचा अधिकार आणि स्वातंत्र्य एका वेळी मिळालेलं नाही. अमेरिकेमध्ये लोकशाहीची काय आद्यभूमी वगैरे ते काय आपण म्हणतो, पण तिथे सुद्धा मतदानाचा अधिकार नागरिकांच्या स्तरानुसार नंतर तो मिळत गेला. मग आफ्रिकन निग्रो हे सगळे संघर्ष आपल्याला माहिती आहेत, अब्राहम लिंकनचा लढा त्यासाठी माहिती आहे. पण भारत हा एकमेव देश असा आहे की ज्या देशाने सुरुवातीलाच पहिल्या दिवसापासूनच सर्वांना समान मतदार अधिकार दिला. म्हणजे गरीब आहे त्याला अर्धमत, श्रीमंत असेल त्याला एक मत, ह्या अशी कशी वाटणी झाली नाही. ही जी मांडणी केली ही असतातच या सगळ्या समाज सुधारकांच्या पाठिंब्यावर आणि त्याच्यातनं ती पुढे होत गेली. याचं कारण असं आहे की तो मला मुद्दा महत्त्वाचं वाटतो की तुम्ही तो धागा बघितलात ना, म्हणजे ही एक सहिष्णुता या कालखंडाने दाखवलेली आहे. रानडेंचा उल्लेख आपण इथलं मोठं नाव करतोच अर्थात, पण ते त्या काळात ते न्यायाधीश असताना, आता हा कालखंड आठवून बघा, महादेव गोविंद रानडेंचा कालखंड, ते न्यायाधीश होते. न्यायाधीश पदावर असताना इंग्रजांच्या विरोधात भूमिका घेत होते आणि टाइम्स ऑफ इंडियाने बातमी छापली त्यावेळेला की हे कसं काय चालतंय, वेळ सरकारी सेवेमध्ये आहेत आणि सरकार विरोधातच भूमिका घेत आहेत, त्यांच्यावरती कारवाई करायला हवी. टाइम्स ऑफ इंडियाने मागणी केली. त्यावर महाराष्ट्रातल्या अनेक विद्वानांनी टाइम्सचं पत्र लिहिलं तर तुम्ही हे चुकीचं करताय. टाइम्स सुद्धा त्यावेळेला इंग्रजांच्या मालकीचा होता. त्या टाइम्समध्ये पत्रव्यवहार प्रसिद्ध झालेला आहे, रानडेंच्या बाजूनी पत्रव्यवहार केलेला आहे. हे असं असतं कामा नये, त्यांचा तो अधिकार आहे. आणि तो वाद एवढा गाजलेला आहे त्यावेळेला, इंग्रज सरकारने दखल घेतली त्याची की हे रानडे नक्की म्हणतायत तरी काय. आणि म्हणजे पुण्यामध्ये त्यांच्या भाषणात काही तपशील दिलेले आहेत, ते पण टाइम्स ऑफ इंडियामध्ये देवाच्या सुदैवाने सगळं आर्काईव्ह असल्यामुळे आहेत. त्यांच्या भाषणाची तारीख किंवा वेळ जाहीर झाली कधी पोलिसांना बोलून बंदोबस्त करायला लागायचा, एवढी गर्दी उसळायची. आता एका न्यायाधीशाच्या भाषणासाठी ऐकण्यासाठी इतका छान वर्ग जमतोय, पण त्यांचीही एक काही
उंची किती समाजमनापर्यंत गेलेली होती हा मुद्दा लक्षात येईल. पण त्यातला मला त्यातही परत इंग्रज सरकारचा मोठेपणा काय वाटतो की इंग्रज सरकारने त्यांच्यावरती कारवाई केली नाही. म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया आणि इंग्रज धार्जिण्या वर्तमानपत्रांनी तो मुद्दा पहिल्यांदा मांडला की रानड्यांवर कारवाई हवी, सरकारी सेवेत राहूनही सरकारच्या विरोधात भूमिका घेत आहे. मला इथे आपल्या वर्तमानाचा धागा जुळलेला अशा अर्थाने वाटतो की युरोपमधली प्रबोधनाची चळवळ तिथे सशक्त राहिली, आजतागायत राहील. अगदी आजच्या घडीपर्यंत सुद्धा राज्यकर्ते इकडचे तिकडचे डावे उजवे जे काही म्हणाल तसे येऊन गेले असते, पण लोकांमधला तो एक हे आपले हक्क आहेत, हे आपल्या जाणीवा आहेत, हे आपले एक मूलभूत विचार आहे, त्याचा धागा तुटलेला नाहीये. याचं कारण मला त्या पाश्चात्य संस्कृतीशी जोडलं गेलंय किंवा काय हा मुद्दा तपासून बघावासा वाटतो. माझी तेवढी एवढी अभ्यासाची काय म्हणतात त्याला रेंज म्हणतात तशी ती नाहीये, पण तो असावा असा मला संशय आहे. कारण तुम्ही 1642 साली गॅलिलिओ त्यांचं निधन आहे. म्हणजे शिवाजी महाराज 12 वर्षाचे असताना गॅलिलिओ गेलेले. त्याच्या आधी त्यांची मांडणी आहे पृथ्वी गोल आणि ते सगळं आपल्याला माहिती आहे. चर्चशी वाद झालेला आहे. चर्चनी शिक्षा दिलेली आहे, शिक्षा भोगीन असं म्हणालेले आहेत. सॉक्रेटिस आहेत, प्लेटो आहेत, हे सगळे त्याच जगामध्ये होऊन गेलेले आहेत ज्यांनी त्यांच्या त्यांच्या देशातल्या व्यवस्थेशी तत्व आणि एकंदर तत्वविचार यावर संघर्ष केलेला आहे. त्याच्या देशात सहिष्णुता असहिष्णुता या सीमारेषेवरती तो संघर्ष हाताळला गेलेला आहे. पण तरी सुद्धा राजसत्तेला नंतर माघार घ्यावी लागलेली आहे. युरोप हा सगळा जर आपण तुम्ही प्रांत बघितलात तर तो धर्मप्रसार हा एक तिथला मोठा वाद होतो. पण रेनेसाच्या कालखंडामध्ये धर्म हा राजसत्तेपासून तुटला गेला ना. हे लिओनार्दो दा विंची असेल किंवा गॅलिलिओ ती सगळी की आसपासची सगळी 300 वर्षाचा तो सगळा इतिहास असेल, मायकेल एंजेलो असेल, यांनी ज्या काही भूमिका घेतल्या त्याचा मला एका अर्थाने तो कौतुकाचा भाग काय वाटतो की पूर्वी इतिहास तर तुम्ही बघितलं तर पोप हाच राजा पण होता ना. पोप हा धर्मसत्तेचा प्रमुख, हाच राजसत्तेचा प्रमुख होता. आणि त्याच्यातनं फारकत या तात्विक परंपरेमुळे पोपना घ्यावी लागलेली आहे, राजसत्तेला माघार घ्यायला लागलेली आहे. राजसत्तेने ही तात्विक परंपरा ही किती महत्वाची आहे याचं कौतुक कुठेतरी केलं आहे. आणि त्याच्यातनं ती तो धागा मजबूत होणं म्हणतात ते आज तागायत झालेलं आहे. आपल्याकडे इंग्रजांच्या कालखंडामध्ये हा मुद्दा निश्चित होता आणि सतीप्रथेपासून ते सगळ्या रानड्यांपर्यंत आपण आलो तर इंग्रजांनी दमनशाही केली नाही का, ते सगळे मुद्दे आहेत. असं लुटलं, अत्याचार केले असतील, भारताला गरीब केलं असेल वगैरे, ते सगळं आहेच. पण या विचाराला सुद्धा तितकीच मोठी गती दिली हे आपण मान्य करायला हवं. त्याच्यानंतर तो ते सरकार आहे, ते सरकार हे आंग्ल विद्या विभूषित आणि विशेषतः जास्त चांगला लोकप्रियतेमध्ये आंधळलेलं वगैरे वगैरे असं होतं. त्याने तीच परंपरा काही प्रमाणात कायम ठेवलेली आहे. पण आपण तो धागा कुठून अशक्य व्हायला लागला याच्याकडे येताना हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. म्हणजे अगदी प्रत्येक नेत्याचे कमी जास्त मुद्दे वगैरे असतातच, कमीपणे असतातच, प्लस मायनस हा सगळा आहेच भाग. पण संसदेमध्ये विरोधी पक्षाचा नेताही सक्षम असायला हवा. म्हणून बॅरिस्टर नाथ पै किंवा राम मनोहर लोहिया यांच्या विरोधात काँग्रेसने दणदणीत उमेदवार देऊ नयेत असं आग्रह धरणारे नेहरू होते ना. हे निवडून यायला पाहिजे. मी किती चुकीचा वागतो हे सांगायला कोणीतरी हवं ना मला. सगळे ते इको चेंबर्समध्ये एकमेकांचं फक्त आपण ऐकत बसलो तर ते योग्य होणार नाही. मला इथनं मुद्दा असा म्हणायचा की भारतीय हा जो वैचारिक परंपरेचा धागा आहे तो सरकारी पातळीवर जोपर्यंत पाठिंबा होता तोपर्यंत चांगला किंवा सशक्त किंवा मजबूत असं म्हणता येईल राहिलेलं आहे. लोकांपर्यंत त्याचं महत्व गेलेलं आहे. ज्या क्षणाला सरकारने भूमिका बदललेली आहे तिथपासून आपल्याला हा प्रश्न पडतोय की वैचारिक स्वातंत्र्याचा संकोच होतो किंवा काय. मला हा इथे येऊन इथपर्यंत हा धागा आणावासा असा वाटतो की तशी व भूमिका घेणारे विद्वान असतील, विद्वज्जन असतील किंवा एकंदर त्यांच्या ज्या इंटेलेक्च्युअल
सोसायटीज ज्या इंग्रजांच्या काळामध्ये फोफावल्या, फोफाव दिल्या गेल्या, म्हणजे अगदी ती बाळशास्त्री जांभेकरांपासून नंतर तो आपल्या दादाभाई नौरोजींनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्यांना ही संधी दिली गेली. तिथे हा सक्षमतेचा, या परंपरेचा धागा तिथे आहे. त्या मजबूतीकरणामध्ये, त्या व्यवस्थेमध्ये तो मजबूत झाला. नंतरच्या कालखंडामध्ये ही जी भूमिका घ्यावी किंवा न घ्यावी यातली एक विद्वानांचा गोंधळ आणि सरकारची त्याबाबतची संदिग्धता, हा मला असं वाटतं की इथे भारतीय ही बौद्धिक परंपरा तिथे त्या मुद्द्यावर ठेचका जरा निश्चितच दिसती आहे. म्हणजे जे ज्या कालखंडापर्यंत तुम्ही त्या नेहरूंच्या कालखंडातले 100 दोष नेरून ते सांगता येतील, तो काही मुद्दाच नाही. प्रत्येक राज्यकर्त्याचे सांगता येतात. पण याच्यामधला जो एक म्हणजे काव्यशास्त्राचा मुद्दा असेल, अभ्यासाचा मुद्दा असेल, IITचा मुद्दा असेल, IIMना उत्तेजन देण्याचा मुद्दा असेल, आणि हा जो संवाद होता तो इतका टाटा यांनी लिहिताना मला त्यातला काही पत्रव्यवहार वाचायला मिळाला. जपानहून एका बोटीमधल्या प्रवासामध्ये विवेकानंद आणि जमशेदजी टाटा, पहिले टाटा, एकत्र काय 14-15 दिवस लागायचे आणि ते एकत्र जात आहेत. आता काय काय सुंदर कल्पना आपण करू शकतो, काय गप्पा मारल्या असतील त्याने. आणि दोघेही एकमेकांच्या कार्याविषयी आदराने बोलत होते. त्याच्यावरनं प्रेरणा घेऊन यांना असं वाटलं की तिथे MIT वगैरे आहे, आपल्याकडे तशा संस्था निघायला आहेत. मग त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स वगैरे बेंगलोरला आता आपण ते सगळे शिकतो ती संस्था काढली. हा जो एक म्हणजे ते पत्रव्यवहार आहेत ना, ते खरंच इतके सुंदर आहेत ना. म्हणजे एक पत्र तर असं आहे, जेआरडीनी दिलेलं आहे, डिअर जवाहर असं पत्र आहे ते. आणि तू ठीक आहे, स्वातंत्र्य मिळायला हवं वगैरे वगैरे सगळे कल्पना सगळे छान आहेत, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुझ्या स्वतंत्र देशातल्या अभियंत्यांसाठी तू काय व्यवस्था केलेली आहेस? आणि नेहरूंनी प्रामाणिकपणे उत्तर दिलेलं नाही, खरंच आहे, आमच्या या स्वातंत्र्य मिळवण्याच्या भानगडीमध्ये हा सगळा मुद्दा राहूनच गेला, तुम्हीच काय नाही त्यासाठी काही करत. आता ही जी एक या विश्वाला व्यवस्थेने बौद्धिक आधार देण्याची आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा गौरव करण्याची जी एक परंपरा आहे, ती खंडित झाल्यानंतर काय, हा प्रश्न आजच्या आपल्या महाराष्ट्रासमोर नाही, देशासमोरच आहे. याचं कारण असं की तत्वासाठी स्वतःच्या मतासाठी, स्वतःच्या तर्काने सिद्ध केलेल्या मतासाठी प्राण देणारे तत्ववेत्ते या भूमीत फारसे निपजलेले नाहीत. हे सत्य म्हणजे खरंच सांगता येत नाही. म्हणजे ही माझी भूमिका आहे, चर्चा नाही पटत, पण पृथ्वी गोल आहे, ती सूर्याभोवती फिरते, पृथ्वीच्या भोवती कोणी फिरत नाही, मला मारायचं तर मारा. हा असा एक ठाम निर्धार असलेले सॉक्रेटिस असतील, गॅलिलिओ असतील, यांचं नसणं, यामुळे आपल्याला अचानक ही जी एक विद्वत परंपरा आहे ती एकदम अस्थिर झाल्यासारखी भावना निर्माण होते. आणि ती खरोखर अस्थिर झालेली आहे. याचा कारण असं की अशी भूमिका घेणारे आहेत, असे दिसल्यानंतर समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. आता आपला प्रश्न निर्माण असा होतो की मगाशी आल्यानंतर एका मुलाने मला तो प्रश्न विचारला होता की आणीबाणी पेक्षा अवघड का आहे का किंवा सोपा आहे का. आता याचं राजकीय भूमिकेतनं उत्तर देणं अगदी सोपं आहे. म्हणजे मी काय उत्तर देतो याच्यावर माझी राजकीय भूमिका पण स्पष्ट होऊ शकेल, दोन्ही अर्थाने लबाडी करता येईल. पण प्रश्न असा आहे की आणीबाणीत एका अर्थाने लढणं सोपं होतं, याचं कारण एक कोणाला तरी खलनायक ठरवलं जात होतं आणि त्या खलनायकाच्या विरोधात काहीतरी आपल्याला एकत्र यायचे अशी भावना निर्माण केली गेली, यशस्वीपणे केली गेली. आता वैचारिकता ही अशी वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये विभागली गेलेली असल्यामुळे तिला अराजकीयपणे बघायची सवयच आपण समाज म्हणून घालून बसलेलो आहोत. म्हणजे कोण काय बोलतोय याच्यावरती त्याची राजकीय भूमिका ठरते. त्याची राजकीय भूमिका ठरली की तो काय बोलतो हे कळतं, आणि ते एकदा ठरलं की तो काय बोलतो किंवा नाही बोलत, किंवा काय लिहितो किंवा नाही लिहित, हे बघायचीच गरज राहत नाही. ह्या टप्प्यावरती ही आपली बुद्धी परंपरा येऊन थांबलेली आहे.
हे हा कालखंड माझ्यासाठी भीतीदायक आहे. अशा अर्थाने की अशी जेव्हा अवस्था होते तेव्हा मला असं वाटतं माणसं स्वनियंत्रणाकडे जातात. हे इंग्रजीचा आधार घ्यायचा तर सेल्फ सेन्सॉरशिप. आणि सेल्फ सेन्सॉरशिप इतकं वाईट काहीच असू शकत नाही. सरकारने लादलेल्या सेन्सॉरशिपपेक्षा सेल्फ सेन्सॉरशिप ही जास्त घातक असते. कारण मीच स्वतःला सांगायला जातं कशाला लिहा, कोणाला काय पडलंय, त्याशिवायच घालणार आहेत लोक, कशाला भूमिका घेऊन काय मिळणार आहे वगैरे वगैरे. पण त्या भूमिकेसाठी, त्या बौद्धिकतेसाठी लढायचं असतं, त्या बौद्धिकतेसाठी भूमिका घ्यायची असते. याचे दाखले तसे आज तागायत पाश्चात्य संस्कृतीमध्ये मिळतात, ते आपल्याला आपल्या समाजात मिळत नाहीत. याचं कारण व्यवस्था शरणता आणि ही विद्वानांची परंपरा याच्यातला एक जी नाळ आहे ती दुर्दैवाने तुटली गेलेली आहे. अलीकडचं ताजं उदाहरण घ्या, आपल्या देशातलं नाही अर्थात, चांगलं उदाहरण आहे ते म्हणून म्हणतो मी. हे इंग्लंडच्या पंतप्रधानांनी कोविड काळामध्ये घरी बोलून मित्रांना मौज मजा केली किंवा नाही, इतका साधा प्रश्न होता. आरोप होता की तुम्ही लोकांना सांगताय पट्ट्या बांधा, सकाळ सोशल डिस्टन्सिंग वगैरे वगैरे करा, तुम्ही स्वतःच्या मित्रांना घरी बोलवून दारूच्या पार्ट्या, मराठीतलं सांगायचं दारूच्या पार्ट्या केल्यात, सबब तुमच्यावरती कारवाई व्हायला हवी. आत्ताची गेल्या वर्षातली ही घटना असेल त्याच्यामुळे. त्याच्यात इंग्लंडचं पंतप्रधान दोषी ठरले आणि त्या दोषी ठरण्यासाठी ज्यांनी कोणी भूमिका घेतली ती त्या पंतप्रधानांच्या कार्यालयातली ऑफिस डेस्क इन्चार्ज होती. तिने साक्ष दिली, हो, कारण तिने म्हणाली मीच निमंत्रणपत्र पाठवली आहेत आणि हे जमले होते. त्याच्यावरनं पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला. ते 21 दिवसात खटल्याचा निकाल लागला आणि ब्रिटिश पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला. ही जी एक विद्वानांच्या मूल्यांची जी एक समाजामध्ये अशी एक खालपर्यंत जाण्याची जी गरज असते ना, ती गेलेल्या समाजाचं हे लक्षण मला वाटतं. आणि तो म्हणून मला खूप जण टीका करतात की तिकडचं व्यवस्था जास्त कौतुक करतो वगैरे वगैरे वगैरे, पण याच्यासाठी कौतुक करायचं वाटतं. आता ती अजूनही सेवेमध्ये आहे बरं का. तिच्यावर इन्कम टॅक्स रेट नाही पडली, काही झालं ना. हे का होतं? कारण याचा आदर करायचा असतो हे समाजामध्ये जातं. म्हणजे ट्रम्प अध्यक्ष असताना त्यांचं सँड्रा, तिचं दुसरं नाव विसरलं, ती त्यांची मीडिया इन्चार्ज होती. ती वॉशिंग्टनच्या रेस्टॉरंटमध्ये कुटुंब काय लग्नाचा वर्धापन दिन साजरा करायला गेली. त्या हॉटेल मालकाने तिला विचारलं, तू त्या ट्रम्प बरोबर काम करतेस? हो, मी त्यांचीच मीडिया सेक्रेटरी. तिला वाटलं आपल्याला ओळखलं वगैरे. चालते हो म्हणाले, तुला देणार नाही. आणि तेही हॉटेल अजूनही व्यवस्थित चालू आहे, लोक आता जास्त गर्दी करणार. हे मला असं वाटतं मुद्दे इथपर्यंत येऊन जातात. कारण हा प्रश्नानंतर विद्वानांपुरताच राहत नाही. हा तुमचा आमचा जो एक सामाजिक परीघ कसा आकाराला येतो ना, त्याच्याशी निगडीत असतो. म्हणून हे विद्वानांचं जग, ही एक जी परंपरा आहे ती सशक्त राहावी यासाठी तरी मला असं वाटतं की ही भूमिका घेणं, जरी वाईट चांगली जी काय आहे त्या बुद्धिमत्तेचा आदर करणं हे आपण करायला हवं. आणि ते करत नाही म्हणूनच ही आजची दशा येते आणि आलेली आहे आणि ती बदलेल असं दुर्दैवाने असं अजून चित्र निर्माण होत नाही. कारण एका बाजूला अर्थातच पाश्चात्य देशाच्या आकर्षणामुळे जे काही जगातले बदल होत आहेत ते, आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं कारण जे मला वाटतं, माझ्या नेहमी मुद्दा मांडतो मी, तो म्हणतो आणि थांबतो की सगळ्यात मोठ्या भारतासमोर तर कुठलं आव्हान असेल ना, आर्थिक सांस्कृतिक वगैरे नाही आहे, हे शैक्षणिक आहे. पोरं थांबायला तयार नाही आहेत, कोणीही इथे थांबत नाही आहे. आपल्या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 2.5% फक्त आपण शिक्षणावरती खर्च करतो. अमेरिका $19 ट्रिलियन 30 ट्रिलियन इकॉनॉमी ही त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या 9% शिक्षणावरती खर्च करत असते. विद्वत संस्थांसाठी मदत दिली जाते. अमेरिकेचा जगातला सगळ्यात मोठा टीकाकार हा अमेरिकाद्रोही न ठरवता MIT मध्ये त्याला आदराने वागवलं जातं. नोम चोम्स्की अजूनही अमेरिकेमध्ये आहे. ही मला असं वाटतं की हे सगळे बाकीचे जे मुद्दे आहेत ते पण या सगळ्याशी निगडीत असतात. म्हणून हा मुद्दा फक्त ही परंपरा हा एवढाच नाही आहे. तुमचं आमचं जगणं, आपण किती प्रामाणिकपणे या सगळ्या सत्याला सामोरं जाऊ शकतो तिथपर्यंत येऊन थांबतो. आणि ते मांडणं हे मला एक छोटासा माध्यमकर्मी म्हणून कर्तव्य वाटतं. आणि ते मांडण्याची संधी दिली याबद्दल मी राजीव घरे
या संस्थेचे मनापासून आभार मानतो. कारण हा विषय खूप आवडीचा आहे. एकेकाच्या व्यक्तीवरती बोलावं असे खूप सुंदर दाखले याच्यामध्ये आहेत. तेवढा अभ्यास जर कोणीतरी खरंच करू शकलं तर हे आद्याखंडाचं काम आहे हे या व्यक्तींचं. मला असं वाटतं की या संस्थेमार्फत अशी कोणीतरी जर प्रेरणा घेतली तर राचिम देरेंना ती खरी श्रद्धांजली ठरेल. कारण हा इतका गोड इतिहास आहे महाराष्ट्राचा आणि त्याच्याविषयी काहीच उपलब्ध नाही आहे. लंडनच्या UK पार्लमेंटच्या लायब्ररीमध्ये बरेच सगळे तपशील आहेत. त्याच्यात मराठी मध्ये भाषण झाल्याचा उल्लेख आहे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये. तर ते तपशील महाराष्ट्रात उपलब्ध नाही आहेत, दुर्दैव आहे. तर हे मला असं वाटतं की काम व्हायला हवं. ही संधी दिली पुन्हा एकदा मनापासून आभार. धन्यवाद.